नमस्कार. पॅटर्न समजलेला आहे आणि खूप वेळेस एक्झामला प्रश्न पण आलेला आहे. फक्त 4 मिनिटं, कोणतेही 4 मिनिटं, या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 4 प्रश्न जमणार आणि आयुष्यात याच्यानंतर तुम्हाला पेन सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही. खोटं नाही, तुम्ही स्वतः आजमावून बघायचं आहे. 3 मिनिटं लागतील किंवा 2 मिनिटं लागतील मला पहिले समजून सांगण्यासाठी, आणि त्याच्यानंतरचा 1 मिनिट जे आहे ते 1 मिनिटात तुमचे बाकीचे सगळे प्रश्न येऊन जातील. तर सगळ्यांनी लक्ष द्या, काय सांगितलेलं आहे बघा. एका पुस्तकाचा 2/3 भाग, याला सगळ्यात पहिले मांडणी करायचं. एकूण भाग, वाचलेला भाग आणि शिल्लक भाग. आता पानं सोडून टाका, तुम्ही असं इमॅजिन करा की या पुस्तकाने समजा आता हे पुस्तक बघा, या पुस्तकाने असे 3 भाग केले, एकूण भाग केले 3 पैकी हे 2 भाग वाचले, शिल्लक किती आहे? 1 भाग, बरोबर आहे. मग 3 भागापैकी खालचा भाग म्हणजे एकूण, वाचलेला भाग 2 आणि शिल्लक भाग 1 आहे. आता तुमच्या नजरेसमोर शिल्लक भाग म्हणजे किती पानं येतं? 90. पण त्यांनी काय सांगितलं की या भागाच्या नंतर आणखी 10 पाने वाचणे झाल्यानंतर 90 पाने शिल्लक आहेत. म्हणजे तुम्हाला याच्या नंतर जर विचारलं शिल्लक म्हणजे किती, 10 + 90, तर उत्तर आहे तुमचं 100. म्हणजे पुस्तकाच्या भागानुसार 1 भाग शिल्लक आहे, पण पानानुसार 100, तर 1 ची किंमत आहे 100. मग हे 100 पट आहे, तर एकूण पुस्तकाचे पान आहेत 100 × 3 = 300. काय म्हणतोस भावा? आता हा पहिला प्रश्न. याच्यानंतरचे प्रश्न तू स्वतः चेक कर, हे काय वाटते तुला? अरे नवच, हे खतरनाक जबरदस्त कार्यक्रम. सांग भावा, सांग, तूच सांग. एका पुस्तकाचे एकूण भाग किती येतं? 8 पैकी वाचलेले भाग किती येतं भावा? 3. तर शिल्लक भाग किती असणार आहे? 5. 8 पैकी 3 भाग वाचले तर शिल्लक भाग आहे तर 5. त्यानंतर आणखी 105 पाने शिल्लक आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण आपल्या लॉजिक नुसार 105 + 20 म्हणजे किती पानं शिल्लक आहेत? 125. म्हणजे 5 ची किंमत 125, हे 25 पट आहे, तर हे पण 25 पट. 25 × 8 = 200. पर्याय क्रमांक 1. वा, छान, सुंदर, अप्रतिम सर. हे काय नवच बघा हे, बरोबर आहे. आणि असं तुम्हाला वाटतं की मला गणित यायले सर, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सर मला बॅच लावायची गरज नाही, मला सगळे येते. तर येते असं तुम्हाला जेव्हा वाटते ना, तर बाबा काय होते बघा की आयुष्य खूप सुंदर आहे जर योग्य मार्गदर्शन भेटतं. ही सरळ बॅचची PDF आहे आपल्या क्लासची. ठीक आहे, क्लासमध्ये काय शिकवतं आपण त्याची ही PDF आहे. मोठं केलं नाही मी ते, ठीक आहे. काही प्रश्न दाखवतो तुम्हाला, फक्त एक नजर चेक कर की खरंच मला हे प्रश्न येतात का, आणि खरंच आमच्या शिक्षकाने घेतलं का, मी जी बॅच घेतली त्या बॅच मध्ये मला बघायला तरी भेटलं का? नाही भेटलं भावा, तर तुझ्या सोन्यासारख्या आयुष्याचं वाटोळं करू नको. आणि तुला जो भ्रम आहे ना, भ्रम मला येते, हे तू सिद्ध करायचं. प्रत्येक पुस्तकातला प्रश्न तुला आला की समजून घ्यायचं तुला गणिताची बॅच लावायची गरज नाहीये. आणि जर आला नाही तर भावा तुला पर्याय नाही बघ. तुला या वर्षी तुला परीक्षेची पोस्ट, जर समजा कोणत्याही परीक्षेची पोस्ट काढायची असेल, ते 400-500 ला बघू नको. नंतर आयुष्य खूप डेंजर आहे बघ. ठीक आहे, 500-500 रुपयावर मजुरी करू लागते, मग ते पण भेटना गेली. चला पुढचा बघा. एका पुस्तकाचा एकूण 5 भागापैकी किती भाग वाचले? हो, 3 भाग वाचले. शिल्लक भाग किती येतं? 2 भाग येतं. आता सांगा, 125 + 15 140, तर 2 ची किंमत 140, हे 70 पट आहे, हे 70 पट. 7 × 5 = 35. उत्तर आहे किती? 350. आता मी सांगितल्याप्रमाणे पेन घ्यायचीच नाही, हा पेन नाही घ्यायची. चला, 12 पैकी 5 भाग वाचले तर शिल्लक भाग आहेत किती? 7. 12 पैकी 5 वाचले तर शिल्लक आहेत 7. मग 7 ची किंमत किती? 70 + 14. 7 ची किंमत 84, म्हणजे 12 पट आहे. आणि 12 × 12 = 144. ठीक आहे, हे पर्यायामध्ये एक्स्ट्रीमली सॉरी, कारण मी कॉपी पेस्ट कारण प्रश्न नव्हता माझ्याकडे, तर याचं उत्तर आहे 144 बघा. ठीक आहे, कारण याच्यात टाकायचं राहून गेलं की मागच्याच प्रश्नाचे याला हे आले तर पर्याय आले. ठीक आहे, मागच्या प्रश्नाचे पर्याय आले, तर उत्तर आहे 144. तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि आन्सर सांगू शकता, आणि मग तुम्हाला कळलं हे नवच, हे अंतिम प्रहार आहे. बघाव आणि बघतच राहा, पण मास्तर 15च मिनिट घ्यायले. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं की तुम्हाला जास्तीत जास्त मुलांना कळवायचं आहे की एक पॅटर्न असा आहे
जो गोमाशे पॅटर्न आहे, जो आपल्याला गणिताचे सगळे पॅटर्न घेऊन देईल. तर या पुढच्या भरतीसाठी किंवा येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला कुठलाही जर समजा गणिताचा प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. कमेंट बॉक्स जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत काय असणार, आणखी जास्त प्रश्न आणू शकत नाही. तुमच्या आवडी निवडी, तुमचा रिस्पॉन्स बघूनच काय असेल नवीन नवीन प्रश्न घेईल मी. तर मग बघा, 12 पैकी 5 पानं वाचली, शिल्लक 7 येतं. 7ची किंमत 84, हे झालं तुमचं 12 पट. 12 12 144, उत्तर आहे 144. ठीक आहे. तर ज्या ज्या मुलांना काय असेल असं वाटत असेल की आपल्याला कोणती तरी बॅच पाहिजे, तर ही बॅच घ्या. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.